आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 20 ऑगस्टला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा निर्गुण खून झाला. त्या घटनेला 11 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवरती गेल्या 11 वर्षामध्ये आम्ही मार्गाने लढा दिला. त्याचा एक महत्त्वाचा टप्पा 3 महिन्यापूर्वी पारकरांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल जाहीर झाला आणि ज्याच्यामध्ये सचिन अंदुरे आणि जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि त्याबरोबर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या लोकांची सुटका करण्यात आली होती. पण ती सुटका ही पुरेशा पुराव्या अभावी करण्यात आलेली होती आणि यांच्याविषयी संशय घेण्यासाठी भरपूर वाव आहे अशी टिप्पणी देखील न्यायालयाने याच्यामध्ये केलेली होती. या पार्श्वभूमीवरती हायकोर्टमध्ये सीबीआयने याच्या विरोधामध्ये अपील करणं अपेक्षित होतं. आज 100 दिवस उलटत आहेत. 10 मेला निकाल लागलाय तरी देखील सीबीआयने अपील केलेलं नाहीये आणि ते करणार नाहीयेत अशा स्वरूपाची माहिती मिळतेय. तर ही अतिशय गंभीर बाब आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळं तातडीनं सीबीआयनी याच्यामध्ये आणखी दिरंगाई न करता ज्या तिघांची सुटका झालेली आहे पुराव्या अभावी त्याच्या विरोधामध्ये अपील करावं अशी अपेक्षा या निमित्ताने आम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे कुटुंबीय आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून व्यक्त करतोय. या सगळ्याबरोबर हायकोर्टमध्ये या तपासाच्या साठी या जे सुटका झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये कुटुंबियांना हस्तक्षेप करण्याची संधी असते कायदेशीर. तर त्या पद्धतीनं दाभोळकर कुटुंबियांच्या मार्फत आम्ही एक इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन यामध्ये दाखल केलेलं आहे. त्याचबरोबर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जी शिक्षा झाली आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांनी अपील केलेलं आहे हायकोर्टामध्ये. त्याविषयी देखील आमचं इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाभोळकर कुटुंबियांच्या वतीनं हायकोर्टामध्ये सबमिट करण्यात आलेले आहे. सीबीआय कडून जो अक्षम्य यामध्ये दिरंगाई केली जाते त्याविषयी सीबीआयला आम्ही एक पत्र पाठवलेलं आहे आणि सगळी कारणं जी चार्जशीट मध्ये दिलेली आहेत की काय याचा मध्ये व्यापक तपास होण्याची गरज आहे आणि काय याच्या पाठीमागं व्यापक कटाची शक्यता आहे. हे चार्जशीट मध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मांडून सीबीआयनी याच्यामध्ये हायकोर्टामध्ये अपील करावं. केवळ तेवढंच नाही तर ज्या पद्धतीनं निकालामध्ये निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्या पद्धतीनं या व्यापक कटाच्या मागचे जे सूत्रधार आहेत त्यांना देखील शोधून काढावं अशा स्वरूपाची मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे. या सगळ्याच्या बरोबरीनं आपल्याला कल्पना आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम मात्र गेल्या 10 वर्षात अजिबात थांबलेलं नाही. 11 वर्षात अतिशय निर्धारानं अंधश्रद्धा निर्मूलन अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. राष्ट्रीय विचार पोचवणं याचं प्रमुख सुद्धा काम करत आहे. पश्चिम महाराष्ट्राचं काम गेले 13 वर्ष चालू आहे.
माध्यम क्षेत्रात काम करत असलेल्यांना नारद पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत म्हणजे नारद हे संपर्क आणि संवादाचं प्रभावी व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे त्यांच्या नावाने औचित्याचं ठरतं. यापूर्वी सुद्धा हा नारद पुरस्कार आत्तापर्यंत जे प्रमुख पुरस्कार दिले त्याच्यात की आपल्याला अनेक नावं माहिती की ABP माझाचे संपादक राहिला आहे. देशभरामध्ये सुद्धा नारदांच्या नावाने साधारण 30 कार्यक्रम, प्रमुख कार्यक्रम होतात पुरस्काराचे आणि त्याच्यातून दरवर्षी साधारण 200 माध्यमातल्या मंडळींना गौरवलं जातं. गेली 12 वर्ष हा कार्यक्रम करत असताना एज्युकेशन सोसायटीवर होणाऱ्या कार्यक्रमासाठी डेक्कन एज्युकेशन नावं निश्चित करणं हा कार्यक्रमाचं सहकार्य असतं. यावर्षीचा जो नारद पुरस्कार आहे तो नारद पुरस्कार आम्ही देत असताना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आहे तो आपण सकाळ समूहाचे संपादक सम्राट फडणीस यांना आपण प्रमुख पुरस्कार देत आहोत. त्याच्यानंतर 2 आश्वासक पत्रकारिता पुरस्कार आहे. तर त्यामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ बातमीदार प्रसाद पानसे यांना आपण पुरस्कार देत आहोत. त्याचबरोबर यंदा आपण या 12 वर्षात प्रथमच रेडिओमध्ये काम करणाऱ्या कोणाला तरी पुरस्कार देतो आहोत. यावर्षी टोमॅटो FM या कोल्हापूरच्या पुढारी वृत्त समूहाच्या दबोवाणी वाहिनीच्या ज्या कार्यकारी निर्माता आहेत रसिका कुलकर्णी यांना आपण हा एक पुरस्कार देतो आहोत. आणि समाज माध्यमांमधला जो पुरस्कार आहे तो मराठी किडा या YouTube वाहिनीला देत आहोत. ही वाहिनी चालवणारे सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांना आपण या निमित्ताने गौरवणार आहोत. कला आणि मनोरंजनाबरोबरच सामाजिक आणि राष्ट्रीय संदेश पोहोचवणं हा या दोन्ही वाहिन्यांचं या वाहिनीचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपण त्यांचा विचार केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण दर व्याख्यानाचंही आयोजन करतो. तर यावर्षी या कार्यक्रमाचं पुरस्कार प्रदान करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार विभागाचे प्रमुख सुनीलजी आंबेकर हे प्रमुख पाहुणे आणि वक्ते असतील. ते या निमित्ताने सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसार माध्यम हा विषय मांडणार आहे. हा कार्यक्रम येत्या गुरुवारी 22 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये होईल.